नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहे सत्यवानी न्यूज. शनिवारी संध्याकाळी वरळी डोम इथे महायुतीनं मेळावा घेतला. त्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी काय केलं, मराठी माणूस कोणामुळे मुंबईच्या बाहेर गेला, मुंबईत मेट्रो कोणी आणली, मराठी माणसाला घरं कोणी दिली, मुंबई कुठेही सरकलेली नाही, यांची बुद्धी सरकलेली आहे, बकासुराला मुंबई गिळण्यापासून रोखायचंय असं म्हणत ठाकरे बंधूंना, खास करून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. मुंबईत महापौर महायुतीचाच होणार आणि तो हिंदू आणि मराठीच होणार असं म्हणत ठाकरेंना कॉर्नर करायचा प्रयत्न केला. त्यानंतर ठाकरे बंधू या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आणि हे उत्तर मिळणं अपेक्षित होतं. ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होताना रविवारी दुपारी शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात आले. त्यांच्या आधीच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. या दोन्ही बंधूंमध्ये शिवसेना भवनात जवळपास अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर शिवसेना भवनात असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरात दोन्ही ठाकरे बंधूंनी दर्शन घेतलं. हा वचननामा भवानी मातेच्या चरणी ठेवण्यात आला आणि त्यानंतर मुंबईसाठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. या ठाकरे बंधूंनी घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिना 1500 रुपये, 5 वर्षात परवडणारी 1 लाख घरं या महत्त्वाच्या घोषणा केल्या. पण या वचननाम्यात नेमकं आहे काय? ठाकरे बंधूंनी कोणती आश्वासनं दिली आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा अशा टॅगलाईनने ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपला वचननामा प्रसिद्ध केला, ज्याला नाव देण्यात आलं होतं आमचं स्वप्न आमचा शब्द. हा वचननामा प्रसिद्ध करताना स्टेजवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं 20 वर्षांनी शिवसेना भवनात आगमन झालंय हे आकर्षक आणि सुंदर चित्र आहे. महाराष्ट्रालाच बरं वाटतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचं उदाहरण आहे. आज अधिकृतपणे वचननामा प्रकाशित होईल असं सांगितलं. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या हस्ते वचननामा प्रकाशित झाला, ज्यावर दोन्ही ठाकरे बंधू आणि बाळासाहेब ठाकरेंचा एकत्र फोटो होता. या वचननाम्यात नेमकं काय आहे? तर मुंबईचं मुंबईपण अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स पाळला जाईल आणि मुंबईचा कॅरेक्टर जपलं जाईल. मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचं नूतनीकरण करणार. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान अधोरेखित करणारं स्वातंत्र्य समय स्मृती दालन उभारणार. अत्याधुनिक मुंबई म्युझियम उभारणार. बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरू केलं जाईल. मुंबई महापालिका 2031 पर्यंत 10 नवीन मध्यम आणि छोट्या आकाराची नाट्यगृह आणि कला दालनं उभारेल. मुंबई महापालिकेचं स्वतःचं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कंट्रोल रूम यांचे आधुनिकीकरण करून प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी स्पीड फ्लीट सज्ज ठेवणार. अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करणार. 1.5 कोटी लोकसंख्येचा मुंबईतील रुग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी 5 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार. पालिका रुग्णालयातील ओपीडी क्षमता दुप्पट करणार. रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 तास सुरू असलेली हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि आरोग्य सेवा आपल्या दारी या सेवा सुरू करणार. महापालिका स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार. मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल. रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट अँब्युलन्स सेवा मुंबईत असेल. मानपूट डम्पिंग ग्राउंड येथील बायो मायनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान उभारणार. कचरा कर मुंबईकरांवर लादला जाणार नाही. 10 वर्षात कांजूर मायद कचरा भूमी बंद करून महापालिकेच्या 24 प्रभागात स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र उभारली जातील. कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन डेप्रीसवर महापालिकेकडून प्रोसेसिंग करणार. मुंबईत उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील. कंत्राटदाराकडून रस्त्याची 15 वर्षांची हमी घेतली जाईल आणि रस्त्यावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे खड्डे पडल्यास त्याच्याकडून जबरदंड वसूल केला जाईल. मुंबईतील अनेक रस्ते MMRDA, MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, पोर्ट यांच्या अखत्यारीत येतात. यापुढे सर्व रस्ते हे मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आणले जातील. सर्व संबंधित यंत्रणांच्या परवानग्या आल्याशिवाय रस्त्यांचं कुठलंही काम सुरू करू दिलं जाणार नाही. समुद्राचं पाणी पिण्याच्या पाण्यात रूपांतरित करणारा डिसॅलिनेशन प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणार. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मलनिसारण प्रकल्प वेळेत पूर्ण करणार. हे पाणी अन्य कामांसाठी वापरणार. नाल्या सफाईची कामंही वर्षाची 12ही महिने केली जातील आणि पुढील 5 वर्षात नाल्यांवर संरक्षण जाळी बसवली जाईल. मुंबईत प्रत्येकाला पाणी हक्क देणार. पाण्याचे दर स्थिर ठेवून मुंबईकरांना, मग तो टॉवरमध्ये राहणारा असो की वस्तीपाड्यात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणारच. रस्त्यांइतकेच फुटपाथही महत्त्वाचे आहे. पाटचारी प्रथम धोरणाची अंमलबजावणी करून फुटपाथ पेवर ब्लॉक फ्री आणि दिव्यांग स्नेही करणार. मोकळ्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण दिल्या जाणार नाहीत. गेल्या 3 वर्षात वाढलेलं प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार. अनियंत्रित विकासामुळे
यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे आरे जंगल तसेच मुंबईतील कांदळवन आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही. बेस्टची तिकीट दरवाढ कमी करून 5, 10, 15, 20 रुपये फ्लॅट रेट ठेवणार. बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बस तसेच 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा समावेश करणार. जुने मार्ग पुन्हा सुरू करणार. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास. 100 युनिटपर्यंत वीज मोफत. घरगुती वीज वापर करणाऱ्या बेस्ट विद्युतच्या ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. उपनगरात मोगरा तसेच माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी येथील जमिनींची संबंधित कायदेशीर परवानगी केंद्राकडून येणं प्रलंबित आहे. ही परवानगी मिळून लवकरात लवकर ही 2 पंपिंग स्टेशनं उभारणार. प्रभावी पूर नियंत्रण व्यवस्था उभारण्यासाठी मुंबई ठिकठिकाणी स्टॉर्म वॉटर होल्डिंग टँक्स बांधणार. मिठी, ओशिवरा, कोईसर, दहिसर या 4 नद्या आणि माहुल खाडी यांची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करून पर्जन्य जल व्यवस्थापन अधिक सक्षम करणार. प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार. जुन्या व्यायामशाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करणार. मुंबईत आयोजित म्युझिक कॉन्सर्ट आणि IPL सामन्यांसाठी खास मुंबईकर स्टँडमध्ये 1% आसनं 18 ते 21 वयोगटातील युवा मुंबईकरांसाठी लॉटरीद्वारा मोफत देणार. मुंबईचं डिजिटल मॅपिंग करून डिजिटल बिन उभारून मुंबईत महापालिकेचं प्रशासन अधिक सुलभ सोपं करणार. कोळीवाड्यांच्या आणि आदिवासी पाड्यांच्या क्लस्टर विकासाचे गृहनिर्माण धोरण तसेच झोपडपट्टी म्हणून केलेलं त्यांचं वर्गीकरण आम्हाला अमान्य आहे आणि म्हणूनच ते रद्द करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कोळीवाडा, आदिवासी पाडे या भूमिपुत्र समाजांसाठी समुदाय आधारित स्वयंविकास धोरणे निश्चित केली जातील. मासेमारी करणाऱ्या कोळी गावांचा तसेच मच्छीमार समाजाच्या सामायिक मालमत्ता सुविधांचा महाराष्ट्राच्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात समावेश करून त्यांचे पर्यावरणीय हक्क निश्चित केले जातील. महसूल विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, BMC DP विभाग, समुदाय प्रतिनिधी यांच्या संयुक्त सीमांकन सर्वेक्षणानुसार कोळीवाडे आणि गावठाणांची अचूक आणि संपूर्ण सीमारेषा जाहीर करून जमिनीचे हक्क दिले जातील आणि ओडिशामध्ये काही वर्षांपूर्वी जसं हस्तांतरण करण्यात आलं होतं तसे इथेही करण्याचा प्रयत्न केला जाईल. योग्य आणि शाश्वत विकास आराखडा धोरणात्मक उपायांद्वारे कोळी समाजाला विकास हक्क देण्यात येतील, जेणेकरून त्यांना मच्छी वाळवण्याच्या मोकळ्या जागा, जाळी विणण्याची ठिकाणे, बर्फ कारखाने जपता येतील. तसंच हळूहळू विस्तार, उन्नतीकरण, पायाभूत सुविधा, कम्युनिटी लँड रिझर्व्ह, वारसा संवर्धन आदींच्या माध्यमातून स्वयंविकसित घरे बांधता येतील. कोळीवाडा आणि आदिवासी पाड्यातील बांधवांच्या उपजीविकेचे हक्क सुरक्षित केले जातील. विशेषतः मच्छीमार महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि उपजीविकेच्या सन्मानासाठी बाजारपेठा आणि स्वच्छता पायाभूत सुविधांचे शाश्वत उन्नतीकरण, योग्य परवाने उपलब्ध करून देणं इत्यादी उपाय केले जातील. गावठाण कोळीवाड्यातील बांधकाम नियमित केली जातील. मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि वाढत्या लोकसंख्येसाठीच्या विकासात्मक गरजा ओळखून ब्लेम गेमचं राजकारण कायमचं संपवण्यासाठी मुंबई महापालिकेलाच मुंबईच्या शहर नियोजनाचे अंतिम सर्वाधिकार असायला हवेत. यासाठी भारतीय संविधानानुसार अनिवार्य असलेला वन सिटी, वन रिस्पॉन्सिबिलिटी, वन अकाउंटेबिलिटी धोरणाचा राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे आग्रही पाठपुरावा करणार. घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार. नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार. कोळी महिलांसाठी मासाहिब किचनमधून 10 रुपये जेवण देणार. 5 वर्षात 1 लाख परवडणारी घरं देणार. मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधली जाणार, असं या वचननाम्यात नमूद करण्यात आलंय. वचननामा प्रकाशित केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दोन्ही ठाकरेंनी बिनविरोध निवडणुकांवरून निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरलं. आपल्या देशात लोकशाही संपून ढोंडशाही सुरू आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. असे निगरगट्ट राजकारणी महाराष्ट्राला मिळाले नव्हते. कल्याण, डोंबिवली, ठाण्यात दमदाकी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणले. राहुल नार्वेकरांनी सभागृहाच्या बाहेर अधिकारांचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांवर दमदाटी केली. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. बिनविरोध निवडणूक घेऊन तुम्ही ज्यांचे मतदारांचा मतदानाचा हक्क काढून घेत आहात, निवडणूक आयोगाने इथं पुनर्निवडणूक घ्यावी, नाहीतर तुम्ही जनतेचे गुलाम व्हाल असं सिद्ध होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारच्या बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. त्याबद्दल सुप्रीम कोर्टात भाजप गेली होती. मग आता याबद्दल भाजपचं मत काय आहे? सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेलं नाही. तुम्ही जे करताय ते दाम दुपटीनं परत होईल. उद्या दुसरे येतील तेव्हा ते काय करतील याचा विचार करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मराठी महापौर या विषयावर बोलताना मुंबईचा महापौर मराठीच असेल. शिवसेनेने आतापर्यंत मराठीच महापौर दिले आहेत, पण भाजपने आतापर्यंत कुठले उपमहापौर दिले हे समोर आणलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज ठाकरेंनी पेशव्यांच्या काळात 3 संस्थानं उभी राहिली. शिंदे, होळकर, गायकवाड जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं उभं राहिलं जे मराठ्यांचं होतं. मग तिथे प्रत्येक महापौर गुजराती कसा होता? महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिकेत मराठीच महापौर होणार. आम्ही हिंदी नाही, हिंदूच आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार, उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिका एकमेव होती जिच्या ठेवी बँकेत होत्या. त्यातल्या विकास कामांसाठी असलेल्या ठेवींमधून कोस्टल रोडचं काम करण्यात आलं. मनमोहन सिंगांनी आर्थिक केंद्र दिलं होतं, ते यांनी अहमदाबादला देऊन टाकलं. 2017च्या वचननाम्यात 2 धरणं करू हे वचन होतं, पण मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं
5 ते 6 लाख झाडांची कत्तल करण्यात येईल म्हणून तो प्रोजेक्ट थांबवला. समुद्राचं पाणी पिण्यासाठी कसं वापरता येईल याचा प्रोजेक्ट मेंढींनी मारून टाकला. आरे आणि कांजूर मार्गाच्या या दोन्ही जागा गेल्या, पर्यावरणाचा ऱ्हास केला. मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत, त्यांच्या आहाराला विरोध होतो. हे मागच्या 2 वर्षात घडतंय. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मराठीची सक्ती केली. यांनी मराठी भाषा भवन पाडलं. मागच्या 10 वर्षात नरेंद्र मोदी सत्तेत असूनही हिंदू खतरे में है हा 10 वर्षांचा परिपाक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे जेनझी मतदार, महिला मतदार, कोळी मतदार आणि मराठी माणसाला ठाकरेंनी या वचननाम्यातून वचन दिलं आहे. आता पुढच्या सभांमधून हे दोन्ही नेते काय बोलतात, या वचननाम्याचा काय इम्पॅक्ट पडतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. ठाकरेंच्या वचननाम्याबद्दल, ठाकरेंच्या शब्दांबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.